दादा, रस्ते बदलल्याने मैत्री नसते बदलत. आम्ही काल दादा, रस्ते बदलल्याने मैत्री नसते बदलत. आम्ही काल स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकड ओपन करण्यासाठी आपल्याला VPN ची गरज लागणार आहे. त्यासाठी प्ले स्टोरनं आपल्याला सिक्युअर VPN डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर तो आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. सिम्पली या कनेक्ट बटनावर क्लिक करून आपल्याला VPN कनेक्ट करायचा आहे. त्यानंतर बॅक निघून कॅपकड ओपन करून घ्यायचा आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून अशा प्रकारे आपलं मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे. आता मटेरियल ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जो बीट मार्कचा तुम्हाला व्हिडिओ मी मटेरियलमध्ये दिलेला आहे तो सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर इथं काय करायचं आहे, बीट मार्क करायचा आहे. त्यासाठी काय करायचं बघू शकता आपण, बीट मार्कचा व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे स्क्रोल करायचे आणि पहिला बीट आहे. आता बघू शकता अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे त्यात पहिला बीट कुठं पडणार आहे, इथं अशा प्रकारे चालू कुठं होणार आहे बघू शकता. अशा प्रकारे तिथं आपल्याला तो ग्लो होताना दिसून येतोय. आता जिथं बीट ग्लो होईल तिथं आपल्याला तो बीट मार्क करायचा आहे, म्हणजे तिथं 2 भाग करायचे आहेत इमेज लेअरचे. तर अशा प्रकारे पहिला बीट आपण केलेला आहे. त्यानंतर दुसरा ग्लो कुठं झालेला आहे, इथं झालेला आहे. तर अशाच प्रकारे इथंही आपल्याला अशाच प्रकारे कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तिसरा ग्लो बघू शकता अशा प्रकारे इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर चौथा ग्लो अशा प्रकारे इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर 5वा बीट आहे तो अशा प्रकारे इथं दिसून येतोय. त्यानंतर बघू शकता 6वा बीट तुम्हाला अशा प्रकारे इथं ग्लो होतोय. जिथं ग्लो होईल तिथं आपला बीट आहे तो मार्क करून घ्यायचा आहे. आता बघू शकता आपल्याला 7वा बीट आहे तो खूप लांब आहे, अशा प्रकारे इथं ग्लो झालाय आणि लास्टचा आहे तो आपल्याला अशा प्रकारे बीट होताना दिसून येतोय. आता अशा प्रकारे बघू शकता प्रत्येक बीट आपण इझी वेमध्ये करून घेतलेला आहे. आता इथं नेक्स्ट स्टेप काय करायचं, आता बघू शकता इथं आपण फक्त व्हिडिओचा, इथं इमेज तर तुम्हाला ॲड करायची. ती कशी ॲड करायची, तर सगळ्यात पहिल्यांदा जो भाग आहे पहिला ॲड करायचा, स्टार्टिंगपासून ॲड करायचा आहे. त्यासाठी जो भाग ॲड करायचा आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर या खालील ऑप्शनमधील इथं आपल्याला रिप्लेस ऑप्शन दिसून येईल, अशा प्रकारे बघू शकताय. तो रिप्लेस ऑप्शन सिलेक्ट करून अशा प्रकारे आपल्या मटेरियलमध्ये येऊन जो इमेज आपण इथं मॉडेल इमेज घेतलेला आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आता मी हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही कोणता इमेज यूज करून हा इथं स्टेटस क्रिएट करू शकता आणि इथं तुमचा कोणता इमेज ॲड करून अशा प्रकारे रिप्लेस करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे इमेज रिप्लेस करून याची जी साईज आहे ती वाढवून घ्यायची आहे. आता बघू शकता बीटमार्कच्या व्हिडिओच्या जागी आपण इमेज कशी घेतली. तर अशाच प्रकारे इथून पुढं प्रत्येक बीटमार्कला अशाच प्रकारे रिप्लेस करून तुम्ही इथं आपला इमेज आहे तो तुम्हाला अशा प्रकारे घेऊन येऊन याची साईज वाढवून अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपण इझी वेमध्ये करायचं आहे. सिम्पली लेअरला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे लेअर आहे त्या लेअरला क्लिक करून त्या ऑप्शनमधील रिप्लेस ऑप्शनला जाऊन तिथून ती इमेज ॲड करून घ्यायची आणि त्याची साईज थोडीशी वाढवून घ्यायची. इझी वेमध्ये प्रत्येक ठिकाणी हेच आपल्याला करून अशा प्रकारे जिथं जिथं व्हिडिओची लेअर आहे तिथं आपल्याला आपला जो बघू शकता इमेज आहे तो रिप्लेस करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हीही करून घ्या. मी अशाच प्रकारे या ठिकाणी इमेज रिप्लेस आहे तो करून घेतो. तर आता अशा प्रकारे बघू शकता जिथं आपला व्हिडिओ होता बीटमार्कचा त्या ठिकाणी आपण आपली इमेज आहे ती ॲडजस्ट केलेली आहे, म्हणजेच रिप्लेस केलेली. आता रिप्लेस केल्यानंतर इमेज लेअरच्या खाली तुम्हाला ॲडिओ लेअर दिसून येते. सिम्पली त्या ॲडिओ लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर फाईलमध्ये जाऊन एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ यावर ऑप्शनवर क्लिक करून आपल्या मटेरियलमधील दिलेला जो बीटमार्कचा व्हिडिओ आहे त्यात आपण सॉन्ग पण दिलेला आहे तो सिम्पली इथं आपल्याला परत एकदा ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर 1 नंबरला ते सॉन्ग येऊन जाणार आहे. त्यानंतर प्लस चिन्हावर क्लिक करून आपल्याला ते सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे. आता बघू शकता जेवढी
इमेज लेअरची लेंथ आहे तेवढी सॉन्गची आहे. आता बघू शकता आपण दोन्हीही क्रिएट केलेलं आहे. आता स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी स्टार्टिंगपासून इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टवर जाऊन सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, इथं आपल्याला ओपनिंग अँड क्लोजिंग या ऑप्शनवर येऊन इथं आपल्याला कॅमेरा डान्स म्हणून हे इफेक्ट मिळणार आहे, तो इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे तो तुम्हाला दिसून येणार आहे. तो सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे. आणि ॲड करून घेतल्यानंतर याची थोडीशी लेंथ आहे ती अशा प्रकारे वाढवून घ्यायची इथपर्यंत. आता इथपर्यंत वाढवून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर जिथून आपला दुसरा म्हणजे पहिला इफेक्ट आहे तो संपला आहे, तिथूनच आपल्याला सिलेक्ट करून आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लोनमध्ये जायचं आहे आणि क्लोनमध्ये आल्यानंतर इथं तुम्ही पहिल्या नंबरला बघू शकता लुम्बियस डुप्लिकेट म्हणजे डुबलिंग अशा प्रकारे जो इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा. आज पण मित्र अप्लाय करून घेतल्यानंतर बघू शकता याची लेंथ इथपर्यंत म्हणजे या इमेज लेअर पर्यंतच वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर यामधील फर्स्ट इमेज लेअर झालेला आहे, सेकंड इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून यामधील नाईट क्लब या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथं स्प्लिट फ्लिकर हा सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा. आता अप्लाय करून घेतल्यानंतर काय करायचं, याची इमेज लेअर इथपर्यंतच वाढवून आपल्याला सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर हे ऑप्शन लास्टला येऊन ग्लोईंग लाईन्समध्ये क्लिक करायचं आहे आणि ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथं आपल्याला टेक्नॉलॉजी हा एक इफेक्ट मिळणार आहे, तो अशा प्रकारे राहणार आहे, तो सिम्पली इथं अप्लाय करून घ्यायचा. अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ आपल्याला काय करायचं आहे, या इमेज लेअरपर्यंतच वाढवून या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून लास्टला येऊन स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर स्प्लिटमध्ये आल्यानंतर 4 नंबरचा 3 मिरर अशा प्रकारे मिरर 3 इफेक्ट आपला व्हर्टिकल आहे ते अशा प्रकारे सेट करायचं आहे आणि फिल्टर आहे ते 0 करून टाकायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला इथपर्यंतच ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ॲनिमेशनमध्ये क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि कॉम्बोमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला डायनॅमिक अशा प्रकारे जो सेकंड नंबरचा इफेक्ट दिसतोय तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा. तर अप्लाय करून घेतल्यानंतर या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि यामधील बटरफ्लाय हा एक ऑप्शन तुम्हाला मिळून येईल, तो सिम्पली आपल्याला काय करायचं सिलेक्ट करायचा आहे. यामधील 4th नंबरचा बटरफ्लाय ड्रीम हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ या इमेज लेअरपर्यंतच वाढवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही लॉंग लेअर आहे इमेज लेअर ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. आता सिलेक्ट करून घेतल्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि लास्टला येऊन बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं. आता यामधील सेकंड नंबरचा फ्लिप इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून ॲडजस्टवर क्लिक करून फिल्टर आहे तो 0 करायचा. तर 0 करून टाकल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून लास्ट इमेज लेअर म्हणजे सेकंड लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं, क्लोन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि यामधील फेरामेंट क्लोन अशा प्रकारे एक इफेक्ट राहणार आहे, अशा प्रकारे बघू शकताय, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर काय करायचं, याची लेंथ इथपर्यंतच वाढवून लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला परत एकदा बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर लास्टला येऊन ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे आणि ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथं आपल्याला जिओमॅट्रिक अशा प्रकारे इफेक्ट 5 नंबरला मिळणार आहे, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता बघू शकताय पूर्ण स्टेटसला ते स्टेटस म्हणजेच आपले इफेक्ट आहेत ते अप्लाय झालेले आहेत. त्यानंतर बघू शकताय 2 इमेज लेअरच्या मध्ये एक ऑप्शन दिसतोय तुम्हाला ट्रान्झॅक्शन, तर त्या ऑप्शनला क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे की थोडा वेळ वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी आणि इफेक्ट लोड झाल्यानंतर कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून यामधील झूम शेक 2 अशा प्रकारे जो इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली अप्लाय करून अप्लाय टू ऑल तुम्हाला दिसून येते त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आता बघू शकता अप्लाय टू ऑल केल्यामुळं प्रत्येक क्लिप आपली आहे ती अशा प्रकारे प्रत्येक ऑप्शनला झालेली आहे, म्हणजेच बघू शकताय अप्लाय झालेलं आहे. आता बघू शकता की स्टार्टिंग लाईन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे आणि काय करायचं, आपलं मटेरियल ओपन करून घेतल्यानंतर मटेरियलमधील PNG आहे ती आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे की याची लेंथ वाढवून किंवा कमी करून अशा प्रकारे तुम्ही वरती सेट करून घ्यायचे. त्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आता वाढवून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्ही. त्यानंतर बघू शकता याची लेंथ कमी जास्त करूनही तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं आपण मिरर दिलेला आहे, त्या ठिकाणी काय करायचं, इथं आपल्याला दोन्ही ठिकाणी ही जी लेअर आहे ती आपल्याला कट करायची अशा प्रकारे बघू शकताय आणि कट केलेल्या लेअरचा आपल्याला डुप्लिकेट लेअर अजून एकदा करायचा आहे. बघू शकता कॉपी लेअर म्हणजे डुप्लिकेट लेअर म्हणजे कॉपी लेअर करून घ्यायचे. त्यानंतर याच्या खाली आल्यानंतर इथं बघू शकता की अशा प्रकारे आपल्याला सेट करून घ्यायचे आणि आपण बघू शकता की आपण 3 मिररला
अशा प्रकारे एक इथं लावायचे आहे आणि दुसरी आहे ते आपल्याला अशा प्रकारे लावायचे, म्हणजे असं युनिक असं कॉम्बिनेशन आपल्याला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकता पूर्ण स्टेटसला येतो आपले इफेक्ट, परत ॲड इफेक्ट सगळे PNG BNG झालेले आहेत. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचून एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.